मी आज सकाळी एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती रील टाकली. त्याच्या ओळी अशा होत्या, अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुक आपला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्यासाठी आत्ता एक पेशावर आहे आणि एक तंजावर आहे. कोणता मी सांगते, पण त्याआधी त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या मुलुकावरती, एवढ्या मोठ्या लँडस्केपवरती वेगवेगळे शत्रू असताना एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र करून लढणं वॉज टू मच ऑफ अ बिग डील, राईट? व्हॉट ही हॅज डन नो वन कुड एव्हर डू. बट आपल्यासाठी काय आहे तंजावर आणि पेशावर? आपण आता ते कसं अप्लाय करू शकतो? तर मला असं वाटतं, हा आपला तंजावर आहे आणि हा आपला पेशावर आहे. जर ह्या तंजावर आणि ह्या पेशावरती आपण विजय मिळवला, म्हणजे की मोटिवेशनवरती डिपेंड नका राहू, डिसिप्लिन फॉलो करा, शिस्त फॉलो करा, लोक काय म्हणतात याचा विचार नका करू, तसंच पोटावरती कंट्रोल करा, भूक आहे तेवढंच खा, उगीचच नका खाऊ, कधीतरी मजा म्हणून खा. आय गेस आपल्यासाठी हेच तंजावर आणि हेच पेशावर आहे. एवढ्यावरती जर आपण विजय मिळवला, झालं. आपल्याला ॲक्च्युली फिजिकली जाऊन कुणाशी वॉर नाही करायचं. आपला वॉर हे आपल्या विचारांशी, निगेटिव्ह वाटणाऱ्या गोष्टींशी आपल्याला तेवढ्याशीच लढायचं आहे. आपल्याला फिजिकली जाऊन नाही करायचं आहे काही. आणि इट्स इझी बिकॉज इट्स इन आवर कंट्रोल. महाराजांना जे करायचं होतं त्याच्यावर मध्ये 100 फॅक्टर होते जे चुकीचे जाऊ शकतात आणि तरी त्यांनी विजय मिळवला. आपल्याला तर ते नाही करायचं, आपल्याला फक्त स्वतःसाठी करायचं आहे. दॅट्स जस्ट सो लाईक